मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, आणि मस्तकावर आपल्या बाबांचं कृपाछत्र, असा सुखावं आपला कलाप्रवास. अनेक वर्ष या कलाप्रवासाला उलटून गेलेली आहेत. आपण या कलाप्रवासाचा आरंभ कधी आणि कसा केला? मी लहान होते, 13 वर्षाचे. तेव्हा मी क्लासिकल गाणं पण शिकत होते मास्टर नवरंग मास्टरकडे, आणि त्याच वेळेला मी प्लेबॅक सिंगिंग पण सुरू केलं. आणि त्यानंतर म्हणजे थोडं गाडी चालत गेली, तेव्हापासून चालूच आहे. आपले बाबा मास्टर दीनानाथराव मंगेशकर, गोव्याचे दीना, यांचा सहवास आपल्याला किती काळ लाभला? मी लहान होते, मला वाटतं 8 वर्षाचे होते. ते तिथपर्यंतच वडिलांचा सहवास मिळाला. पण त्यांच्याकडनं खूप काही ऐकायला मिळालं लहान वयामध्ये. ते आम्हाला बसून आमच्याकडनं काही गाणी पाठ करून घेत होते. त्यांचा रियाज चालायचा, तो आम्ही ऐकत होतो. अशा दृष्टीनं, अशामुळं म्हणजे आम्हाला त्यांचा सहवास मिळाला, पण तो फारच कमी होता. पण बाबा आपल्याला कधी घेऊन वगैरे बसायचे का? नाही, मी फार लहान होते. दीदी बसायची गायला. मी लहान होते. आम्ही असं हसत म्हणजे खेळत जेवढं शिकायचं तेवढंच. असं आमच्यासाठी ते फार कडक नव्हते झाले. मंगेशाच्या कृपाप्रसादानं दीनानाथरावांचे मास्टर दीनानाथराव मंगेशकर झाले, आणि एकंदर सबंध नाट्यसंगीताचा दीनानाथरावांनी ढंगच बदलून टाकला. मराठी रंगभूमीला असा दैदिप्यमान असा धैर्यधर दिला की असा धैर्यधर पुन्हा होणे नाही. तर या बाबतीत आपल्याला काही सांगायचं आहे का? बाबांचं गाणं, बाबांच्या गाण्याविषयी मी काही बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास होईल. त्यांचं गाणं बाबा माशेलकर बुवा यांच्याकडे त्यांनी लहानपणी शिक्षण घेतलं होतं क्लासिकलचं. त्यानंतर तुम्हाला जास्त माहिती आहे की ते नाटक कंपनीत कसे गेले, आणि त्यांची मेहनत खूपच होती. हो, पूर्वी किर्लोस्करमध्ये. आणि त्यांच्या स्वभावामध्येच एक डॅशिंग ज्याला म्हणतो, पुढं जायचं, ही जी एक तऱ्हा होती ती त्यांच्या गाण्यामध्ये पण दिसत होती. त्यांच्या गाण्यामध्ये कुठेही असा काय म्हणतात त्याला, असा गुळमुळीतपणा नव्हता. त्यांच्या गाण्यामध्ये करखंड म्हणजे असं कणखरपणा होता, आणि मला तो अतिशय आवडतो. त्यामुळं मी त्यांची गाणी जी गाते ते फक्त त्यांचे रेकॉर्ड ऐकून त्यालाच जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करते मी, आणि त्यांची स्टाईल ठेवण्याचा मी प्रयत्न करते. आशाताई, चित्रपटातून पार्श्वगायन करण्यापूर्वी आपण भावगीतं, भक्तिगीतं या गायन प्रकाराकडे वळलात. तो जमाना चित्रगीतांपेक्षा भावगीतांचा अधिक होता असं म्हणायला हरकत नाही. तर त्या संबंधी थोडंसं आपण सांगाल का? चित्रगीतं येण्यापूर्वी जी भावगीतं होती, किंवा चित्रगीतं आणि भावगीतं मी एक साथच सुरू केलं होतं. ज्यावेळेला मराठी गात होते, म्हणजे भक्तिगीतं वगैरे, म्हणजे यांची वसंत प्रभू, पी सावळाराम वगैरे यांची गाणी ज्यावेळेला गात होते मी, त्यावेळेला मी फिल्मची गाणी पण गात होते. आपला पहिला चित्रपट कुठला आपण पार्श्वगायन केलेला आपल्याला आठवतं का? हो, आठवतो. चुनरिया होता माझा पहिली फिल्म. चुनरिया होती. त्यात इतकी सोलो गाणी नव्हती, पण नंतर जी गाले त्यात मला सोलो गाणी मिळत गेली आणि सोलो गात होते मी. मराठी पहिला चित्रपट आपला कुठला आपण पार्श्वगायन केलेला? मराठी चित्रपट होता सोळांकूरकर म्हणून होते, पुरुषोत्तम सोळांकूरकर. त्यांचं म्युझिक होतं, आणि गोकुळचा चोर हा फिल्म होती मराठी. एखादं त्याच्यातलं गाणं आठवतं का? ते लक्षात नाही. नाही, म्हणजे चाली सकट नाही, पण त्याचे शब्द वगैरे असे नाही आठवत. आपण हिंदी चित्रगीता व्यतिरिक्त अनेक भाषातील चित्रपटातून पार्श्वगायन केलेलं आहे. मराठी आणि हिंदी भाषा व्यतिरिक्त इतर भाषांचा अभ्यास आपण कसा काय केला? अभ्यास असा काही केला नाही, पण सदोदित त्या लोकांच्या सहवासात राहिल्यामुळं पंजाबी लोक फार त्यावेळेला असायचे, त्यामुळं पंजाबी आलं. नंतर बंगाली असायचे, बंगाली आलं. भोजपुरी किंवा सगळ्या जितक्या भाषा, जवळजवळ 19 भाषांत. मला वाटतं बहुतेक आपण दक्षिणी भाषातून सुद्धा गीतं गायलेली. हो, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड सगळे गायलेले. नाही, म्हणजे ह्या भाषातून जी गीतं आहेत त्या गीतांचे उच्चार, त्याचा काही स्वतंत्र असा अभ्यास असं काय नाही. देवनागरीमध्ये मी लिहून घेते, आणि देवनागरी ज्यांना संस्कृत थोडंफार येत असेल, मंत्र वगैरे,
तर त्यांची वाणी शुद्ध होते. हं. आम्हाला वडिलांनी पहिल्यांदा संस्कृत मंत्र शिकवण्यासाठी म्हणून गुरुजी ठेवले होते वा. आणि त्यामुळं वाणी बहुतेक सगळ्या बहिणींची शुद्ध आहे. हां, हां. त्यामुळं आम्हाला कुठची भाषा गाताना त्रास होत नाही. क्ष, अण हे शब्द ज्ञ वगैरे आपल्यात जसे आहेत हो. तसे सगळ्या भाषांमध्ये नाही आहेत, फक्त तमिळ, तेलुगू, मल्याळममध्ये आहेत. तर त्यामुळं कुठची भाषा गाताना मी म्हणजे रशियन पण गाले, मलेशियन पण गाले, हां, हां. इंग्लिश गाले, पण एक सगळ्यात कठीण भाषा मल्याळम आणि तमिळ आहे. अशातही आपण आपल्या वडिलांनी गायलेली नाट्यगीतं हं. त्यांच्याच ढंगानं गाऊन त्यावेळी खूप लोकप्रिय केली. म्हणजे त्याच्या ग्रामोफोन रेकॉर्ड्स ज्या होत्या होय. त्या आपल्या बाबांच्या रेकॉर्ड्स ज्या तऱ्हेनं खपल्या त्या तऱ्हेनं, म्हणजे चंद्रिका म्हणा किंवा रवी मी हा चंद्र कसा, युवती. विलोपले मधुमिलनातया, ही जी पदं आहेत ती आपण गायली आणि ती खूप लोकप्रिय ठरली. त्याच्यानंतर बाबांची पदं गावीत आणि ती ध्वनिमुद्रित करावीत असं आपल्याला वाटलं नाही का? मला बऱ्याच वेळेला वाटलं असं, हं. पण काही कारणाने ती राहून गेली. पण आता मी त्यांची ती गाणी करते आहे. नेमका मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. माझा पुढला प्रश्न हाच होता की आता तुम्ही बाबांनी जी लोकप्रिय केलेली वितरी प्रखर तेजोबल, किंवा आत्ता आपण या समारंभात जे गायलं सुहास य तुझे मनासमोरी, यासारखी जी गीतं आहेत ती आताच्या पिढीला दीनानाथरावांची जर गायकी समजून घ्यायची असेल, आकलन करून घ्यायची असेल, तर आपल्या गळ्यातून दीनानाथ ऐकावेत असं आम्हाला वाटणं साहजिक आहे. तर तसा आपण प्रयत्न करणार आता आहोत का? म्हणजे बाबा जेवढे चांगले गात होते तेवढं मी गाऊ शकेन की नाही मला सांगता येत नाही, हं. पण मी प्रयत्न करणार की त्यांची गाणी सगळी बहुतेक गाणी मी करणार, जी त्यांची रेकॉर्डेड गाणी आहेत हो. ती मी गाण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे त्याची माझी रिहर्सल चालू झालेली आहेत. हां. मला वाटतं 1-2-3 महिन्यामध्ये माझं रेकॉर्डिंग होणार आहे त्यात. साधारणशी किती गाणी असतील ती, म्हणजे तुम्ही जी रेकॉर्ड आता काढणार? पहिल्यांदा मी 8 गाणी काढलेली आहेत, हां. त्यानंतर मग आणखीन काढी. आणखी पण तुम्ही आत्ता म्हटलं की बाबांसारखं मी गाऊ शकणार नाही म्हणून. मी थोडासा अतिशयोक्तीचा हा भाग नाही, पण बाबांच्या ध्वनिमुद्रिका आणि त्याचबरोबर तुम्ही गायलेल्या ध्वनिमुद्रिका या दोनही एकाच रसिकानं ऐकल्या, आणि ज्यांनी आपल्या बाबांना ऐकलेला आहे तो निश्चितपणानं म्हणेल की वा, हुबेहूब दीनानाथरावांसारख्या काही लकबी हिनं घेतलेल्या आहेत. हा, काही लकबी बाबांच्या येतील, पण सर्व गाणं त्यांचं येणं शक्य नाही, नाही. कारण त्यांची तपश्चर्या फार मोठी होती. हं. आणि आमची तपश्चर्या तेवढी नाही, कारण आम्ही फिल्ममध्ये गाणारे जास्त आहोत, हं. प्लेबॅक सिंगिंगमध्ये आहोत, आणि ते क्लासिकलमध्ये होते आणि नाट्यगीतं त्यांचं रोजचं काम होतं. तर तितकं चांगलं माझ्याकडनं येईल असं मला म्हणजे असं वाटत नाही, पण प्रयत्न मात्र माझा हा राहील की जास्तीत जास्त त्यांच्यासारखं यावं. आशा भोसले म्हणजे वैविध्यपूर्ण अशी गायिका असं रसिकांचं मत आहे. आपण भक्तिगीतं ज्या तन्मयतेनं गाऊ शकता तितक्याच रंगील्या आणि रसिल्या ढंगानं लावणी आणि कव्वाली गाऊ शकता. नेमका आपण गीतांचे हे निरनिराळे प्रकार गाताना नेमका कोणता विचार करता आणि या बाबतीतला अभ्यास काय आहे? विचार काही नाही, फक्त जो आर्टिस्ट गाणार असतो त्याचा चेहरा लक्षात ठेवायचा, त्याचा मूड लक्षात ठेवायचा, जे शब्द लिहिलेले आहेत त्या शब्दांना काय हवं आहे आणि म्युझिक डायरेक्टरची जी चाल आहे ते काय सगळं मागतंय तो न्याय द्यायचा. तो न्याय द्यायचा म्हणजे कम्प्लीट त्या भूमिकेमध्ये आपण स्वतः जायचं आणि गायचं, तरच ती भूमिका आपण जी करतोय ती समोरचा जो आर्टिस्ट काम करतो तो पण बरोबर ते मतलब ऍक्टिंग करू शकतो. जर आम्ही गाण्यात ऍक्टिंग केलं नाही तर तो स्टेजवर काही म्हणजे स्क्रीनवर काही करू शकत नाही. बरोबर, म्हणजे त्याच ढंगानं गावी लागतात ती नॅचरली. जर त्या ढंगानं आपण गालो नाही तर ते गाणं चांगलं लागणार नाही. आणि अर्थात गीताचा आशय सुद्धा बघावा लागतो. हो, तेच म्हटलं मी लिहिलेलं काय गाणं आहे. जर समजा कॅबरे असला आणि मी भजन गाले तर काही फायदा नाही ना. बरोबर, भजनला मी कॅबरे केला तरी फायदा नाही. त्या दृष्टीनं आणखीन एक प्रश्न आपल्याला विचारायचा की बाळासाहेब मंगेशकर म्हणजे आपले बंधुराज हृदयनाथ मंगेशकर यांनी काही गोड चाली आपल्या गळ्यातून रसिकांना दिलेल्या आहेत. चांदणे म्हणा किंवा जीवलगा म्हणा किंवा काही चित्रपटातली गीतं आहेत. तर बंधुराजांनी संगीतबद्ध केलेली गीतं गाताना आपल्याला नेमकं काय वाटलं? कारण आपल्या बंधुराजांची मुलाखत मी ज्यावेळी आकाशवाणी पणजीकरता घेतलेली होती
त्यावेळी आपल्या बंधुराजांनी सर्वप्रथम हे सांगितलं की मी सर्वप्रथम आपल्याला सांगतो की लता दिदी, आशाताई, उषाताई, मीनाताई या सर्व माझ्या वडिलांच्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी माझा वडिलांच्या ठिकाणी सांभाळ केलेला आहे. ज्यावेळी एक संगीतकार म्हणून आपला भाऊ आपल्या समोर येतो त्यावेळी आपल्याला नेमकं काय वाटलं? मी माझ्या भावाला कडेवर घेऊन मोठा केलेला आहे. जोपर्यंत मी घरात होते तोपर्यंत त्याला मी जास्तीत जास्त अंगावर म्हणजे कडेवर घेऊन फिरलेले आहे. आणि ज्यावेळेला तो ॲज अ म्युझिक डायरेक्टर 15 वर्षाचा होता, पहिलं गाणं घेऊन आला चांदणे शिंपीत जाशी, त्यावेळेला मला कौतुक वाटलं, हसायलाही आलं. पहिल्यांदा वाटलं हा काय सांगणार, आणि नंतर त्याची तयारी बघून खूप अभिमान वाटला. आणि मला असं वाटतं की त्याचं गाणं गायच्या आधी लता मंगेशकर म्हणजे दिदीला पण प्रश्न पडतो, आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडतो, कारण तो अतिशय अवघड गाणी करतो आणि ऐकायला जरी सोपी वाटली तरी गाणाऱ्यासाठी त्याची गाणी अवघड असतात. आणि सोपी पण गाणी करतो तो, पण माझ्यासाठी खास करून तो जरा जास्त अवघड गाणी करतो, कारण त्याला माहित आहे की मी मेहनती आहे आणि चॅलेंज घेण्याची मला सवय आहे. तर आणि आपल्या गळ्यातून नेमकं त्यांना जे काही हवं आहे ते उतरवण्याची त्यांची जिद्द असते. जागतिक कीर्तीच्या लता दीदी या आपल्या ज्येष्ठ भगिनी, आणि भगिनीचं ऋण आपल्या शब्दात आपण सांगाल का? तिचं ऋण माझ्यावर हेच आहे की ती माझी मोठी बहीण आहे. वडील गेल्यानंतर तिनं आम्हाला बघितलं, वयाच्या 10व्या वर्षापासून तिनं काम केलं, आम्हाला आईसारखं प्रेम करते. हे तिचं ऋण माझ्यावर या जन्मात काय जन्मोजन्मी राहील. आशाताई, आपली मुलं सुद्धा पार्श्वगायनात आणि संगीत क्षेत्रात दक्ष आहेत. आपली प्रतिक्रिया याविषयी, म्हणजे आपले चिरंजीव हेमंत, आपली मुलगी वर्षा यांच्या संबंधानं आपण थोडंसं सांगाल तर बरं होईल. माझा मुलगा म्युझिक देत होता, आता सध्या त्यानं फिल्म लाईन सोडली, कारण नाही त्यांना फिल्म लाईन कुणाला जमते कुणाला जमत नाही. फार ट्रिकी लाईन आहे, त्यात जो जमला तो जमला, जो नाही जमला तो नाही जमला. असं सांगता येत नाही की जो माणसाला येतं तो फिल्म लाईनमध्ये जाऊन लगेच मोठा होईल, हे नाही. आजकाल तशी झालेली आहे फिल्म लाईन की सगळ्यांना चान्स मिळतो, सगळ्या हिरोईन म्हणतात, सगळे हिरो. मग ते वन डे मॅच सारखं होतं की एक पिक्चर झालं की दुसऱ्या पिक्चरला कोणी दिसत नाही. पण जर नेहमी राहायचं असलं तर त्याच्यासाठी खरंच मेहनत आणि त्याला काहीतरी यावं लागतं. माझ्या मुलांच्या बाबतीत मला असं कधी वाटलं नाही की त्यांनी फिल्म लाईनमध्ये जावं किंवा गावं. त्यांना जे आवडतं ते त्यांनी करावं. माझा छोटा मुलगा फार चांगला गातो, पण तो गातो सुद्धा, पण तो बिझनेसमध्ये जास्त आहे. तर मी त्याला सांगितलं की तू गाण्यापेक्षा बिझनेसमध्ये जा, तुझ्यासाठी. काय छोट्या मुलाचं? आनंद भोसले. आनंद. हा. आणि वर्षा भोसले फार चांगली गाते, ती शिकते गाणं माझ्या भावाकडं, छान शिकलेली आहे, छान गाते. पण तिचा मूड आला तरच ती गाते, नाही तर ती गात नाही. ती माझ्या प्रोग्राम मध्ये गाते, म्हणजे आता कदाचित जर इथं गोव्यात जर शो झाला माझा तर ती माझ्याबरोबर शो मध्ये गाते. पण तिला आपल्या बॅग मध्ये वगैरे जाणं तिला ते काही पसंत नाही. नाही, म्हणजे त्यांच्या आवडीप्रमाणे त्या गात नाही, जर समजा मूड आला तरच गात, त्या मूड न गाणार आहेत. आणि असं असतं, मला असं वाटतं की आम्ही जसं नाव केलं किंवा दिदीनं केलं काय, ह्याच्यासाठी थोडंसं माणसाला परिस्थितीचा चिमटा असावा लागतो. परिस्थितीच्या चिमट्याशिवाय कोणी आर्टिस्ट मोठा होत नाही. बरोबर आहे. मागं ज्यावेळेला सोन्याचा चमचा आणि चांदीचा म्हणतात ताट आहे, अशी मुलं वर येणं जरा वर, म्हणजे त्यांना इच्छा नसते. आणि इच्छा असली तरी, आणि आमच्या मुलांच्या बाबतीत आणखीन एक फार त्रासदायक गोष्ट आहे की त्यांना असं वाटतं की इकडं लता मंगेशकर, इकडं आशा भोसले, आम्ही काय बाबा, जर आम्ही गायला लागलो कोणी हसलं तर. हा पण मला वाटतं त्यांना प्रश्न पडत असावा, कारण मी इतकं कधी त्यांच्याशी बोलत नाही या बाबतीत, कारण प्रत्येकाचं आयुष्य प्रत्येकाच्या हातात असतं आणि त्यानं ते त्याचं घडवायचं असतं. नाही, पण तुम्हाला वाटत नाही का की आपली ही जी 2 मुलं आहेत जी अनायासे संगीत क्षेत्रात उतरलेली आहेत आणि त्यांना दैवजात गळा आहे, जसा तुमच्या बाबांना होता आणि तुम्हाला मिळाला तसा त्यांनाही मिळालेला आहे, तर ती संगीत क्षेत्रात पुढे यावीत असं आपल्याला वाटत नाही का? मला वाटतं असं, पण त्यांना वाटलं पाहिजे. त्यांना जर वाटलं तर ते जरूर येतील. आता एक शेवटचा प्रश्न एक विचारतो. आपण आपल्या या सत्काराच्या वेळी असं म्हटलं की माझं सुद्धा अंतःकरण भरून येतं की आज जर माझे बाबा असते तर त्यांना फार अतिशय आनंद वाटला असता. आजच नव्हे
तर बाबा या 40-50 वर्षात जर तुमच्या बरोबर असते तर त्यांना निश्चितपणानं आनंद वाटला असता. आशाताई, आपण सुहास्य तुझे मनास मोही, जशी न मोही सुराही, हे अतिशय सुंदर. म्हणजे बाबांना हे वाटलं असतं की गोव्याचं आजचं रूप बघून, सुहास्य बघून, आजचं रूप बघून बाबांना फार बरं वाटलं असतं. आशाताई, आकाशवाणीसाठी 1-2 ओळी याच्या आम्हाला गाऊन दाखवाल का? सुहास्य तुझे मनासी मोही, सुहास्य तुझे मनासी मोही, जशी न मोही सुधा सुराही, सुहास्य तुझे मनासी मोही, सुहास्य तुझे मनासी मोही, जशी न मोही सुधा सुराही, सुहास्य तुझे. वा, आपल्या सोन्याच्या सुरांना रुपेरी पंख लाभलेले, अगणित रसिकांना आपल्या विविधतेनं नटलेल्या गायनानं रिझवलेलं आहे. आपला गोमंतकातल्या नव्या गायक गायिकांना काही संदेश आहे का? मी मगाशी बोलणार होते उत्तर देताना, म्हणजे स्टेजवर, पण तुम्हाला सांगते की आत्तापर्यंत गोव्यातनं अतिशय चांगले चांगले कलाकार बाहेर आले. नुसते प्लेबॅक सिंगर नाही, म्हणजे क्लासिकलमध्ये प्रत्येक वर्षी नवीन आर्टिस्ट, आणि त्या सुद्धा अगदी म्हाताऱ्या होईपर्यंत गालेल्या आहेत. हो, तुम्ही सगळ्यांची नावं तुम्हाला माहिती आहे, मी सांगायला नको. आज एकही क्लासिकल सिंगर नवीन येत नाहीये, व्होकल. हे दुःख आहे, हे दुःख आहे. म्हणजे रविशंकर गेले तर सतार संपली, अलेकबर गेले तर सरोद संपला. म्हणजे मोठे गायक गेले की पुढे त्यांच्या जागी कोणीही दिसत नाही, त्यांच्या पाठीमागं कोणी उभंच नाहीये. आणि हे बघून वाईट वाटतं की गोव्याची ही परंपरा आहे की गोव्यातनं अतिशय चांगले चांगले क्लासिकल सिंगर बाहेर येत होते आणि ते आता येत नाहीत. आम्हाला प्रश्न पडतो की गाणं ऐकायला जायचं तर आता कुणाचं ऐकायला जायचं, व्होकल आर्टिस्ट नाहीच, असा हा प्रश्न जो पडतो हा फक्त गोवा सोडवू शकतो. तर मला असं वाटतं की इथल्या मुला मुलींनी क्लासिकलकडे लक्ष देऊन जर याच्यात हे केलं, उन्नती केली तर फार बरं होईल. प्लेबॅक सिंगर जे आहे हे फार थोड्या दिवसाचं आहे. फार कमी लोकांना एवढं मोठं नशीब असतं की 50 वर्ष दिदीचे, 46 वर्ष आशा भोसलेचे, हे सगळ्यांना एवढं मिळतंच असं नाही. पण क्लासिकल मात्र असं आहे की अगदी वयाच्या 60-70. आजकाल तर 1-2 वर्षात असे प्लेबॅक सिंगर काळाच्या उदरात गडप होऊन जातात, म्हणूनच दुसरे कुठेतरी उगवतात. म्हणूनच क्लासिकलवर लक्ष दिलं नाही तर गोव्याचं जे नाव आहे की चांगले चांगले आर्टिस्ट पैदा करतं ते संपेल असं वाटतं. आणि तुम्ही तो भाग्याचा क्षण बघावा. आमच्या गोव्यातून तुम्ही म्हणता तसे चांगले शास्त्रीय संगीताचे उपासक आणि शास्त्रीय संगीताचे गायक गायिका तयार व्हाव्यात आणि तुम्हाला ते ऐकण्याचा त्यांचा आनंद मिळावा अशी आम्ही इच्छा करूया. मी आपल्याला मंगेशाकडं आयुरारोग्य मागतो आणि तुमच्या या षष्टपदी निमित्तानं म्हणतो की जीवेत शरदशतम. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार.